सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव. ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना. नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 9371 2044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी शिवसेनेशी गद्दारी केल्याचा आरोप करत संगमनेरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं संतप्त आंदोलन करण्यात आलं. उपजिल्हाप्रमुख अमर कतारे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी 17 जून रोजी 4:30 वाजता खासदार वागचौरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि खासदारांच्या भूमिकेचा विरोध केला. आंदोलनामध्ये शहर आणि तालुक्यातील शिवसैनिक, महिला, आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की भाऊसाहेब वागचौरे यांनी यापूर्वी देखील पक्षाशी गद्दारी केली होती. त्यानंतर त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन माफी मागितली होती आणि आयुष्यभर शिवसेनेमध्ये राहण्याचं आश्वासन दिलं होतं. उद्धव ठाकरे यांनी मोठेपणा दाखवत त्यांना माफ करून खासदारकीची उमेदवारी दिली. मात्र निवडून आल्यानंतर पुन्हा पक्ष सोडून त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे, असं पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय. निषेध अधिक तीव्र करण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खासदार वागचौरे यांचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून त्याला साडी नेसवली आणि त्यानंतर पुतळ्याचं दहन केलं. या अनोख्या आंदोलनामुळे परिसरात मोठी चर्चा रंगली आहे. आंदोलनामध्ये उपजिल्हाप्रमुख अमर कतारे, शहर प्रमुख अमित चव्हाण तसेच शहर प्रमुख फैसल सय्यद, व्यापारी आघाडी शहरप्रमुख संभव लोढा तसेच तालुका प्रमुख भीमाशंकर पावसे, अशोक बडे, अमोल डुकरे, अरुण भालेराव रविगिरी, बाळासाहेब घोडके, आसिफ तांबोळी, दीपक साळुंके, राजाभाऊ सातपुते, प्रकाश गायकवाड, सदाशिव हासे, गणेश धात्रक तसेच राजश्री रहाणे, त्रिलोक कतारी, आदित्य गायकवाड, प्रशांत खजुरे, कैलास गायके, त्र्यंबक शिंदे यांच्यासह अनेक शिवसैनिक आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षनिष्ठेशी तडजोड करणाऱ्यांच्या विरोधामध्ये भविष्यात देखील अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी अमर कतारी, उपजिल्हाप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संघटना, शिर्डी लोकसभा. मित्रांनो, आज शिर्डी लोकसभेचे गद्दार खासदार, गद्दारच म्हणेल, गद्दार खासदार यांनी पुन्हा एकदा गद्दारी केली. निवडणुकीच्या काळात, लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात प्रवेश करण्यासाठी ह्याच गद्दार खासदाराने माझ्या समक्ष साईबाबांची शपथ खाल्ली आणि शपथ खाऊन याच्यानंतर पुन्हा आम्ही गद्दारी करणार नाही, मी मरेपर्यंत मी माझं कुटुंब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच राहील. तुम्ही मला मदत करा, मला सहकार्य करा, मला पक्षात घ्या. पक्षाच्या वरिष्ठांना त्यावेळी देखील मी विनंती केली की हा गद्दार आहे, हा पुन्हा गद्दारी करणार, याला पक्षात घेऊच नका. परंतु पक्षाच्या वरिष्ठ लोकांनी सुद्धा माझं ऐकलं नाही. त्यावेळेस पक्षाचा एक वेगळा गट होता, त्या गटाने थोडासा पुढारपण करून त्यांना आपल्या पक्षात घेतलं. पक्षात घेतल्यानंतर अतिशय प्रामाणिकपणे स्वखर्चानं त्या खासदाराचं काम केलं. अकोला तालुका असेल पूर्ण आम्ही संगमनेर तालुका, अकोला तालुका पिंजून काढला आणि या गद्दार भाऊसाहेब वागचौरेला आम्ही निवडून आणलं. निवडून आल्यानंतर आज पैशासाठी आणि बाकीच्या कामासाठी त्यांनी पुन्हा गद्दारी केली. तो गद्दारी करणं याबाबत मला 11 तारखेला कुणकुण लागले. 11 तारखेला ह्या 11 जूनला मी शिवसेनेचे आमचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे साहेब यांच्या भेटीला मी संभाजीनगर या ठिकाणी गेलो, त्यांची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर शिर्डीमध्ये आलो असता खासदार भाऊसाहेब वागचौरे यांना भेटायला गेलो.
खासदार भाऊसाहेब वागचौरेंना भेटायला गेलो तर त्यांच्या घराला अक्षरशः कुलूप लावलेला होता. त्यांच्या घरात कामगार सुद्धा नव्हता. मी म्हटलं असं काय घडलं की अख्ख्या घराला कुलूप लावलेलं आहे आणि कुठे गेले. याबाबत मी लगेच जिल्हा प्रमुखांना माहिती दिली. जिल्हा प्रमुख सचिन कोते यांना आणि पक्षाच्या वरिष्ठांना पण कळवलं. त्यानंतर 12 तारखेला रात्रीचे साधारण 11च्या दरम्यान मी फोटो आले माझ्याकडं. त्या फोटोमध्ये हाच भाऊसाहेब वागचौरे, हाच गद्दार एकनाथ शिंदे यांच्या राहत्या घरी त्या बंगल्यावर उपस्थित होता आणि त्या बंगल्यावर त्यांचा मी फोटो बघितला. त्या फोटो मी घेतले आणि वरिष्ठांना पाठवले. परंतु तो गद्दारी करणारच होता. परवा दिवशी आपल्या संगमनेरच्या सप्त्याला आला निळंगिरी महाराजाच्या आणि ह्याच्या पहिले सुद्धा जेव्हा त्यांना पक्ष बदलला त्यावेळेस सुद्धा गुंजाळवाडीच्या सप्त्याला आला आणि पक्ष बदलला. यावेळेस सुद्धा गुंजाळवाडीलाच आला आणि त्यांनी पक्ष बदलला. आता हा योगायोग समजायचा की त्याला गद्दारी करायचीच आहे हे काही कळायला मार्ग नाही. परंतु ह्या खासदाराला आता आम्ही संगमनेरमध्ये फिरू देणार नाही. त्याला माहीत आहे हा शिवसैनिक, हा अमर कतारी, हे आमचा पक्ष, हा शिवसैनिक संगमनेरचे काय करू शकतात याची परिचिती त्याला 2014 साली आलेली आहे. आत्ता परत तेच दिवस त्याची येतील. त्यांनी विदाऊट पोलीस प्रोटेक्शन आणि त्याचे जे समर्थक आहेत त्यांना घेऊन फिरावं. मग त्याला दाखवू शिवसेनेची ताकद. या गद्दाराला धडा शिकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आणि पुढच्या निवडणुकीत आता उद्धव साहेबांना एकच हात जोडून विनंती आहे, फाटका द्या पण शिवसैनिक द्या. आता बस झाली. तो तसाच निघाला, लोखंडे तसाच निघाला. ह्याच्या पहिले अनेक आमदार खासदार आले, हे असेच बेमान निघाले. आता निष्ठावंतांना संधी द्या. निष्ठावंतांना हा शिवसैनिक श्री लोकसभेची जनता निवडून आणेल आणि साईबाबा अशा गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही. साईबाबाचा कोप या भिकार चोटाला 100% लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. शावीज शेख, C24 तास, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अग, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.